कसे आहात बालमित्रांनो? तुम्हा सर्वांना घरात काही ना काही नीटनेम तर असेलच ना. कोणाला छकुल्या म्हणत असतील, कोणाला बबड्या म्हणत असतील, कोणी राजा बेटा. माझ्या मुलीला माहिती आहे, मी मनीमाऊ म्हणायची. अजूनही म्हणते कधी कधी, कारण तिला दूध खूप आवडायचं. माझ्या हातात दुधाचा कप दिसला की ती अक्षरशः माझ्या हातातनं तो कप ओढून घ्यायची. आज आपण अशाच काही निकनेमच्या गोष्टी करू. तुम्हाला तर माहितीच आहे, महान पुरुषांना निकनेम आहेत. जसं सरदार वल्लभभाई पटेल, त्यांच्यातल्या नेतृत्व गुणामुळे त्यांना हे नाव मिळालेलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर, त्यांच्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वामुळे मिळालं आहे. देशबंधू चित्तरंजन दास, देशासाठी ते एका भावासाठी काम करायचे. कोणालाही एक भाऊ जशी मदत करेल तसं ते प्रत्येकाला मदत करायचे, म्हणून त्यांना देशबंधू म्हणत. भगतसिंगना शहीद आझम या नावाने ओळखलं जात होतं. आणि आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आपले राष्ट्रपती पहिले, त्यांना अजातशत्रू म्हणत. अजातशत्रू म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? की ज्याला कोणी शत्रूच नाही. ज्या व्यक्तीचं कधी कोणाशी भांडण होत नाही, तो कधी कोणाला वाईट म्हणत नाही, वाईट करत नाही कोणाचं, त्याला शत्रू कसे होतील बरं? त्याचं वाईट दुसरं का चिंततील? त्यामुळे ते अजातशत्रू होते. आणि असेच काही शब्द लोकांमुळे पण बनले आहे. जसं राजा भगीरथ, त्यांनी हिमालय पर्वतावरून गंगा खाली आणली. त्यासाठी इतकी तपस्या केली. तपस्या म्हणजे कष्ट. त्यासाठी काय करावं लागेल, कुठून मार्ग करावा लागेल, कुठे खोदकाम करावं लागेल, कुठे पाणी अडवावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यांच्या या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न नाव पडलं. म्हणजे जो कोणी असे त्यांच्या इतके कष्ट करून प्रयत्न करतात कुठल्या गोष्टीसाठी, तो काय भगीरथ प्रयत्न करतोय. आणि एक होता हिटलर, जर्मनीचा. साऱ्या जगावर राज्य करायची त्याची महत्वाकांक्षा होती. त्याच्या महत्वाकांक्षेच्या आड जो येईल त्याला अगदी क्रूरपणे तो मारून टाकायचा. सामूहिक दंड तो लोकांना देत असे. गॅस चेंबर त्यांनी बनवलं होते. खूप लोकांना एका जागी कोंडायचं, विषारी वायू सोडायचं आणि मारून टाकायचं. इतकी क्रूरता. जो क्रूर असतो त्याला हिटलर सारखा म्हणतो, हा ना. कसं हिटलर सारखा करतोय, रुबाब दाखवतो, आपला दादागिरी करतो, असं म्हणतो की नाही आपण. आणि एखाद्या मुलीने खूप बहादुरीचं काम केलं तर वा, काय झाशी की राणी लक्ष्मीबाई आहे. कारण लक्ष्मीबाई वीरतेचं प्रतीक. लता मंगेशकर, सरोजनी नायडू यांना कानकोकिळा म्हणत. लताजींना त्यांच्या सुमधुर आवाजामुळे, आणि सरोजनी नायडू खूप सुंदर कविता करायच्या, त्यामुळे त्यांना हे निकनेम मिळालं. असंच तुम्ही सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल ऐकलं असेल. त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणत. तर ही त्यांना कसं काय नाव हे मिळालं? तर जर्मनीतील हिटलर यांची जेव्हा त्यांची पहिली भेट झाली, तेव्हा सुभाषबाबूचे स्वागत करताना हिटलर म्हणायला, मी फ्राईज इन डिशे कुहरर चे जर्मनीत स्वागत करतोय. जर्मनीत फ्राईज इन डिशे कुहरर याचा अर्थ आहे स्वतंत्र हिंदुस्थानाचा नेता. तेव्हापासून सुभाषबाबू नेताजी झाले. जर्मनीत आझाद हिंद संघ या संघटनेच्या घटनेतही असे कलम होते की सुभाषबाबूंना नेताजी म्हणावे आणि परस्परांना अभिवादन करताना जय हिंद म्हणायचे. हिटलर सुभाषबाबूंना 30 कोटी भारतीय जनतेचा नेता मानायचा. सुभाषबाबूवर त्यांचे इतके प्रेम होते की जपानने जर सुभाषबाबूंना सहकार्य करायचे नाकारले तर हिटलर 3 शक्ती संधी मोडायलाही सिद्ध झाला होता. किती छान आहे ना मित्रांनो. असं आपल्या कार्यामुळे आपल्याला कुठलं तरी निकनेम मिळावं, त्यांनी लोकांनी आपल्याला ओळखावं. मग काय करणार ना प्रयत्न असं काहीसं छान काम करण्याची. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा विषयासोबत, छानशा गोष्टीसोबत, किंवा एखाद्या कवितेसोबत. तोपर्यंत बाय.